लाल परी समजल्या जाणाऱ्या एस टीमध्ये आलेली नवीन प्रणाली की जी आहे ती कर्मचाऱ्यांसाठी जे आहे ते त्रासदायक ठरते आहे का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे आता दिवाळीचा काळ आहे, अशामध्ये आरक्षण हा मुद्दा फार महत्त्वाचा असतो, त्यामध्ये काही समस्या आहे का हे जाणून घेण्यात आपण नागपूर बसस्थानकावर आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात एस टीची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। मात्र या सगळ्या समस्या ज्या आहे ह्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत एस टी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहे, जी नवीन प्रणालीची समस्या आहे ती आहे? मी अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एस टी कामगार संघटना। आपण जे म्हटलं की काय समस्या आहे, समस्याचा कधी अंत नसतो, समस्येतूनच सुधारणा घडत असते। परंतु पहिले ज्या समस्या होत्या, आज जे आपण जे म्हटलं की नवीन ज्या सिस्टीम आली आहे कॉम्प्युटरची, आरक्षणासंबंधी जी सिस्टीम आली आहे, तीच सिस्टीम आजही काम करत आहे। परंतु त्या सिस्टीममध्ये बरीच सुधारणा झाली आहे। तरीसुद्धा आपण म्हणतो की सुधारणा झाली आहे, परंतु सुधारणेमध्ये सुद्धा अत्यंत त्रास असू शकते। आमच्या प्रवाशांना आज मोठी लाईन पाहायला मिळते। कारण याचं असं आहे की शेवटी हे सर्व्हरवर कॉम्प्युटर काम करते। नेट किंवा सर्व्हर जर हे योग्य असलं तर ती यंत्रणा सुस्थितीत चालते। ते जर सर्व्हर जर डाऊन असलं तर पूर्ण एस टीचीच यंत्रणा पूर्ण फेल पडते। जशा की जर सर्व्हर नसेल, नेट नसेल तर तुमच्या बसेस वेळेवर निघत नाही, कर्मचाऱ्यांना इश्यू होत नाही, त्यांना मशीन देता येत नाही। तसेच जर आरक्षणाबाबतीत जर बोलले, जर सर्व्हर डाऊन असलं तर आरक्षणच होत नाही आणि प्रवाशांना त्याचा फार त्रास सहन करावा लागतो। नवीन प्रणालीमध्ये जे कागदचं तुम्हाला घ्यावं लागतात त्यामध्ये काही कारण जास्त होतं? नाही, हा काय एखादा वेळेस लागू शकते। मी असं म्हणत नाही की एखाद्या वेळेस एका कागदाच्या ऐवजी जर शेवटी ती यंत्रणा आहे ती जर ते कॉम्प्युटर किंवा त्या मशीनने जर कागद ॲक्सेप्ट नाही केला तर थोडे 1-2 कागद जास्तही लागू शकते। परंतु आजच्या स्थितीला एकच कागद लागते किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त जर WBR जर मोठा झाला किंवा जर पूर्ण रिझर्वेशन झालं तर कदाचित 1.5 कागद लागू शकते, हे होऊ शकते। परंतु एकच कागद लागते। उलट आता जी यंत्रणा झाली आहे त्याच्यामध्ये WBRमध्ये वाहकासाठी अत्यंत चांगली बाब आहे की त्याच्यामध्ये कोणते प्रवासी कुठे जाणार आहे, किती प्रवासी आहे, एकूण कुठले प्रवासी आहे, हे त्याच्यामध्ये विवरणासहित डिटेलली माहीत पडते। त्याच्यामुळे ही प्रणाली योग्य आहे असं मला वाटते। नक्कीच नवी प्रणाली जी आहे ते योग्य आहे, मात्र काहीशा अडचणी ज्या आहेत त्यातसुद्धा दूर होण्याची गरज आहे। त्याचप्रमाणे आरक्षण जे आहे, आरक्षणाचे मध्ये सर्व्हर डाऊनसारखे जे प्रॉब्लेम आहेत ते असतात। अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते एस टी संघटनेच्या कडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।